तिच्या चेहऱ्यावरच्या एकेका रेषेत काळीज हरवून बसलेल्या, त्याचा जीव तिच्या ओठातून पडणाऱ्या अस्पष्टशा देवदेवच्या हुंकाराने वेडावून जात होता. मध्येच एक टपोरा मोती घरंगळत तिच्या गालावर आला आणि त्याला राहवलं गेलं नाही. तो ते पुसायला हलकेच तिच्याजवळ गेला. आधीच सतत आपल्याकडे कोणी एकटक बघत आहे ह्या जाणीवेने विरजाची आधीच अस्वस्थ झालेली झोप अधिकच चाळवली गेली. तिने डोळे किलकिले करून समोर बघितलं तर राज तिच्या एकदम जवळ उभा होता, अगदी चेहऱ्याच्या समोर. त्यातून तिला स्पर्श करण्यासाठी त्याचा पुढे सरसावलेला हात बघून विरजा दचकून पाठीमागे सरकली, पार पलंगाच्या पलीकडे गेली. विस्पारलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडेच बघत होती. कोण आहात तुम्ही? मग आपल्याच तंद्रीत असलेल्या तिच्या लक्षात आलं, हा तर डॅनी राठोडचा भाऊ देवराजसिंग राठोड. हे लक्षात आल्यावर तिचं सगळं अवसानच गळालं. तिचा लटपटता विरोध मावळून ती थरथर कापू लागली. विरजा मनात, हा आता आपल्याबरोबर काय करणार? एक वेळ ठार मारलं तरी चालेल, पण जर ह्याने पण डॅनीप्रमाणेच आपल्यावर? डोळ्यात सगळ्या दुनियेची दहशत एकवटली होती. तिने पटकन दरवाजाकडे बघितलं, पण आपण तिथपर्यंत लंगडत लंगडत पोहोचेपर्यंत हा भला मोठा पहाड आपल्यापर्यंत पोहोचणार याची तिला खात्री होती. लांडग्याच्या तावडीत सापडलेली गाय ती इथे तिथे सुटकेचा मार्ग शोधू लागली. पण पळून पळून जाणार कुठे? नजर जाईल तिथपर्यंत त्याचंच तर राज्य होतं. ती हतबलपणे हातपाय गाळून त्याच्याकडेच बघू लागली. तिच्या डोळ्यातील हतबलता राजला अस्वस्थ करत होती. त्याला वाईट वाटून येत होतं. तिने अजून चुकीचं समज करू नये म्हणून तो तिला समजावण्याच्या हेतूने घाईघाईने तिच्याजवळ येऊ लागला. तिला घाबरण्याचा त्याचा कुठला हेतू नव्हता, पण त्याच्या अशा पटकन जवळ येण्याने विरजा अजूनच बिथरून गेली. घाबरून तिने पटकन बाजूच्या फळांच्या ट्रेमधला काटा उचलला आणि तलवार म्हणून राजच्या समोर धरला. यायचं नाही हा. मी मारून टाकेन, खरंच मारून टाकेन. पुढे यायचं नाही एकदम. विरजा घाबरत मोठमोठ्याने ओरडू लागली. मध्येच बोलता बोलता तिला रडू कोसळलं. पलंगाच्या आड घाबरून लपलेलं ते देवाईचं पिल्लू थरथर कापत होतं. काळ्या केसांच्या समुद्राने झाकोळलेला अर्धा चेहरा अन त्याच्या आडून मनाचा थांग घेणारे हिरव्या निळ्या रंगाचे डोळे. क्षणभर हरवून गेला राज त्या गहिऱ्या डोळ्यात. खोल 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 अगदी खोल जात होता त्या डोहात, अगदी पार तळाशी. पण तिच्या डोळ्यातून कोसळणाऱ्या पाऊसधारांवर त्याचं लक्ष गेलं अन तो भानावर आला. तिच्या हातातला तो विदभर रुंदीचा थरथरता काटा, तो जो तिने तलवार म्हणून संरक्षणासाठी समोर धरला होता, तो गवताच्या पात्याप्रमाणे थरथर कापत होता त्याच्यासमोर. एक मिश्किल हसू उमटलं त्याच्या खळीत. त्याला आपल्यावर हसताना बघून विरजाला अजूनच रडू कोसळलं. बिचारी आता अगदी हमसून हमसून रडायला लागली होती स्वतःच्या असहाय्यतेवर. तिला असं रडताना बघून राज स्वतःवरच भडकला, स्वतःला शिव्या घातल्या आणि विरजाला बोलला, सॉरी, ते मला हसायचं नव्हतं, चुकून झालं, मला नाही बोलायचं. विरजा हुंदके देत रडत रडत बोलली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हती आणि ते राजच्या मनातला अपराधी भावही कमी होत नव्हता. पण तिचा असा रागावलेला निरागस रुसवाही त्याला आवडून गेला. एक मंद स्मित पसरलं हळूच गालावर. राज आपलं हसू दाबत, सॉरी, ते तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता, ते खरंच चुकून झालं माझ्याकडून. माझं वैर देवाई ठाकूर बरोबर आहे, तुमच्याशी काहीच वाईटपणा नाही. मी तुम्हाला कसलीच हानी पोहोचणार नाही. तुम्ही सुरक्षित आहात इथे, अगदी सुरक्षित, पूर्ण मानसन्मानासहित सुरक्षित आहात तुम्ही. आणि तुमच्या मर्जीशिवाय मी तुम्हाला कधीच स्पर्श करणार नाही. यू आर टोटली सेफ हर पिल्लू. विरजा बिथरून बोलली, मी कोणाची पिल्लू बिल्लू नाही आहे. मी फक्त माझ्या देवची जान आहे, त्याची अन फक्त त्याचीच. मला माझ्या देवकडे जायचं आहे, मला माझ्या पतीकडे जाऊ द्या प्लीज. ती ओक्साबोक्शी रडू लागली. त्याने एवढा त्रास दिला तरी त्याचीच काळजी? राजने दुखावून विचारलं. विरजाने चमकून त्याच्याकडे बघितलं. 2 मिनिटं तशीच थांबली आणि बोलली, मूर्ख प्रेमाला नाही कळत की काय चांगलं की काय वाईट. प्रेम फक्त प्रेम असतं, होऊन जातं अन त्याच्यातच अडकतं. आपल्या हातात नसतं प्रेमात पडणं आणि त्यातून बाहेर पडणं. म्हणून तर त्याला प्रेम म्हणतात. म्हटलं तर वरदान, म्हटलं तर आयुष्यभराचा श्राप.
राज विरजाकडे बघत मनात बोलला, हे माझ्यापेक्षा कोणाला चांगलं माहीत असणार? ज्या वाटेला जायचं नाही तिथेच वळतं. राज उघडपणे विरजाला, उद्या समजा उद्या कोणा दुसऱ्यावर प्रेम करायची वेळ आली तर स्वीकाराल त्याला, तुमच्या देवा इतकाच वाईट असला तरी? विरजा त्याच्या डोळ्यात बघत रोखून बोलली, विरजा फक्त देवची आहे. राज पण तेवढ्याच त्वेषाने तिला बोलला, हां, विरजा फक्त देवची आहे आणि फक्त देवचीच राहील. पण मनात, पण कुठल्या देवची हे फक्त येणारा काळच ठरवेल. विरजा पुढे हात करीत, तो काटा परत द्या मला. विरजाने तो हातातला थरथरणारा काटा पटकन राजसमोर परत तलवारीसारखा धरला. नाही, मी नाही देणार. मला जायचं आहे घरी परत माझ्या. कुठलं घर विरजा जोशी, जिथे तुला साधी माणसं म्हणून वागणूक दिली गेली नाही? प्रत्येक क्षणी मारण्याचा, तुझा छळ मांडण्याचा प्रयत्न केला गेला. तुझं कुठलं घर कधी अस्तित्वातच नव्हतं विरजा जोशी. राज चिडून बोलला, नाही, माझं घर आहे ना, माझं आणि माझ्या देवचं मिळून घर आहे ना. आमचा छोटासा संसार आहे, साधी साधी स्वप्न आहेत आमची. विरजा हुंदके देत देत बोलली, माझा देव खूप चांगला आहे, माझ्यावर खूप खूप प्रेम करतो, माझ्याशिवाय मरून जाईल तो. प्लीज मला जाऊ द्या, मला माझ्या देवकडे जाऊ द्या. आम्ही नाही आहोत एवढे वाईट. नाही, आमचं प्रेम एवढं वाईट आहे. प्लीज आम्हाला जाऊ द्या. विरजा धाय मोकलून रडू लागली. राज तिच्या ह्या सतत देवाय कार्तिक ठाकूर सारख्या राक्षसाला सपोर्ट करण्यामुळे मुळातून खूप भडकला आणि बोलला, ते घर एवढं चांगलं आहे, तो देवाय ठाकूर इतका चांगला आहे, तर मग तुझ्या बाळाला मारायचा का प्रयत्न झाला? ते बरं झालं आमची माणसं होती तिथे, नाहीतर त्या ठाकूरांनी नाही तुला जिवंत ठेवलं असतं, नाही तुझ्या गर्भातल्या बाळाला. विरजा जोशी, आता तुम्ही देवाय ठाकूरकडे परत कधीच जाणार नाहीत आणि मी त्याला तुमच्याजवळ कधीही येऊ देणार नाही. ही जस्ट डोंट डिझर्व एनी ह्युमन इन हिज लाईफ. दॅट मॉन्स्टर नीड्स टू बी अलोन ओनली. मग तुम्हाला जे समजायचं ते समजा. राज भडकून बोलला. भावाच्या शरीराच्या झालेल्या चिंध्या त्याने बघितल्या होत्या आणि विरजा त्या राक्षसालाच सपोर्ट करत होती. त्याचा राग वरती चढतच जात होता. तो हातातला काटा इथे द्या, उगाच लागून जायचा. विरजा बिथरून तो काटा अधिकच राजच्या समोर नाचवू लागली. तुम्ही मला माझ्या देवपासून वेगळे करू शकत नाही. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. देव, मला कुठलाही अधिकार नाही आहे, पण मी तुम्हाला ह्या युद्धात मरताना बघू शकत नाही. दॅट्स वाय यू आर गोइंग टू से हर ओनली. विरजा जोशी, आता आणि नंतरही. आणि आणा तो काटा इथे, लागून जाईल उगाचच. विरजा, माझं नाव घेऊ नका तुम्ही दुष्ट आहात. राज थोडं थांबून बोलला, तुमच्या नवरा इतका नक्कीच नाही. विरजा चिडून, माझा देव नाही आहे वाईट. राज, तुमचा देव किती वाईट आहे ह्याची तुम्हाला पुसटशी कल्पनाही नाही. जेव्हा स्वतःच्या बहिणीचे तुकडे उचलाल ना मोजून रस्त्यावरून, तेव्हा कळेल. ही वॉज मॉन्स्टर, ही इज मॉन्स्टर, ही विल बी मॉन्स्टर, ही डिझर्व टू बी डाय अलोन. देवाय ठाकूर कधीच तुमच्यासाठी योग्य नव्हता आणि नसणार. विरजा जोरात ओरडली, विल यू शट अप. माझा देव इतका वाईट नाही जितकं जग त्याला समजतं. राज हळवा होत बोलला, देवाय ठाकूरला तुम्ही ओळखताच किती? विरजा, बस बस, मला अजून ऐकायचं नाही आहे. तुम्ही जा इथून. राज भडकत, हे माझं घर आहे, ही माझी बेडरूम आहे आणि मी इथून कुठेही जाणार नाही आहे. व आता तुम्ही तो काटा मला देत आहात. विरजा रडत बोलली, मी नाही देणार. विरजा त्या काट्याने स्वतःला काही इजा कतर करून घेणार नाही ना म्हणून राजला काळजी वाटायला लागली होती. पण विरजा काही ऐकेच ना. शेवटी तो विरजाच्या एकदम जवळ आला आणि तिच्या हातातून तो काटा हिसकावून घेऊ लागला. विरजाकडून तो काटा एका क्षणात घेणं खरं तर त्याला काहीच अवघड नव्हतं, पण तिला त्या जटापटीत काही लागू नाही म्हणून तो जपत होता. नेमका तो काटा त्याच्या पंजात घुसला आणि रक्ताची धार लागली. ते रक्त बघून विरजाचा श्वास अडकला. ती अजूनच बिथरली आणि जोरजोरात रडू लागली. विरजा, मी नाही मारलं, ते चुकून लागलं. एवढ्या वेळ त्याच्यापासून स्वतःच्या जीवाला घाबरलेली ती पटकन त्याला लागलं म्हणून त्याच्याजवळ गेली. त्याला लागलं म्हणून रडू लागली. त्या क्षणी त्याच्यापासून स्वतःला असलेला धोकासुद्धा विसरून गेली ती बावळट.
राज पंजात अडकलेला तो काटा काढत होता तशी रक्ताची धार अजूनच वाहू लागली. ते बघून विरजा स्वतःला खूपच दोषी समजू लागली. तिचा श्वासच अडकला. एवढं सगळं रक्त बघून आयुष्यात कधीच कोणाला एवढीशी दुखापत न करणारी ती आज राजची दोषी ठरली होती. विरजा रडत, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मला मारायचं नव्हतं तुम्हाला. ते चुकून लागलं. मी खरंच इतकी वाईट नाही आहे. आय एम सो सो सॉरी. तिच्या अंगावर ओढणी बिडणी असं काहीच नव्हतं. जी फाडून तिने राजच्या हातावरची जखम झाकली असती. तिने बेडवरची बेडशीट खाली खेचली आणि त्या जखमीवर दाबून धरली. विरजा राजला, लागलं का हो तुम्हाला? दुखतंय का अजून? ते भेदरलेलं कोकरू आपल्या पाणीदार डोळ्यांनी त्याला काळजीने विचारत होतं. अरे मूर्ख, ह्यानेच तुझं अपहरण केलं होतं. तुला तुझ्या देवपासून दूर केलं. एवढा त्रास दिला तरी तू त्याचीच काळजी करत बसली. नियती विरजाच्या मूर्खपणावर चिडली. राज मात्र विरजाकडे बघतच बसला. तिच्या डोळ्यात स्वतःबद्दल काळजी बघून त्याला बरं वाटलं. पार नितळ स्वच्छ मनाचा गहिरा डोह. कोणी इतकं निरागस निष्पाप कसं असू शकतं की स्वतःच्या शत्रूचं रक्तही बघणं एवढं त्रासदायक ठरेल त्याच्यासाठी? डोळे अजून त्या हिरव्या निळ्या डोहात गुंतले होते. त्या डोळ्यात थोडंसं, अगदी थोडंसं का होईना किशलिम शोधायचा प्रयत्न करत होता तो. एक कारण हवं होतं त्याला, फक्त एकच कारण, तिचा प्रचंड तिरस्कार करण्यासाठी. पण त्या गहिऱ्या डोळ्यात आपुलकी आणि काळजीशिवाय दुसरं काही त्याला दिसलंच नाही. राज मनात, का तो ठाकूर इतका नशीबवान आहे की इतकं सुंदर निरपेक्ष प्रेम त्याच्यासारख्या दानवाच्या नशिबात यावं? नालायक माणसाने इतका त्रास दिला तरी त्याच्यावर हिने प्रेम करणं सोडलं नाही. मलाही मिळेल का कधी असं प्रेम? त्याचं अंतर्मन कळवळलं. विरजा रडत आणि तो विचारतच होता की दारावर टकटक झाली. नाश्त्याचा ट्रे घेऊन पन्नामा आल्या असतील. राज लगेच उठला आणि त्याने विरजालाही उचलून बेडवर ठेवले. पन्नामाकडे जाता जाता अर्थपूर्ण नजरेने त्याने बघितले आणि रूममधून निघून गेला. पन्नामा जे समजायचं ते समजल्या. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ सकाळ 10ची. संपूर्ण महाल बेचिराग झाला होता. फक्त देवया आणि विरजाचा छोटासा संसार सोडून. महाल अतिशय उत्तम साहित्याने मजबूत थाटणीचा बनवलेला असल्याने भिंती कोसळून खाली अगदी नेस्तनाबूत नाही झाला. पण त्या अहंकारी घरातील वस्तू बेचिराग झाली होती. ठाकूरांचा सगळा माज उतरवला होता देवाईने. ठाकूरांना आधीपासूनच आपली महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स काम झालं की सेफमध्ये ठेवून द्यायची सवय होती. घरात एवढी सर्व वावरणारी लोक आणि एवढा मोठा बिझनेस एम्पायर असल्यामुळे त्यांना ही काळजी घ्यावीच लागायची. एवढूसाही महत्त्वाच्या कामाचा चिटोरा कुठे पडलेला सापडायचा नाही. ज्वेलरी बाबतही तेच. त्यामुळे महत्त्वाचं असं सगळं सुरक्षित होतं. फक्त त्यांच्या सामर्थ्याची ओळख असलेला ठाकूर पॅलेस सोडून. स्वतः पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला तो सिकंदर आपल्या साम्राज्याच्या राखेवर बसून पुढे होणाऱ्या विनाशासाठी सज्ज होत होता. अंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडला. कपाटातून तो शर्ट काढला जो तिला जास्त प्रिय होता. तिला आवडायचा तो शर्ट म्हणून वेड्यासारखं त्याच कलरमध्ये त्याच शेडचे भरमसाठ शर्ट आणून ठेवले होते त्याने. आता पण तिच्या आठवणींनी मन भरून आलं. डोळे किंचित पाणावले. डोळ्यांतला समुद्र पाठीमागे हटत नव्हता. पण तो आता डोळ्यातला कुठलाही अश्रू खाली पडता पडू देणार नव्हता. काळजातला ज्वालामुखी आतमध्येच धुमसत ठेवत होता. त्याचा चुकून एकही कण, एकही ठिणगी तो बाहेर पडू देत नव्हता. कारण तो जेव्हा कोसळेल तेव्हा फक्त समोरचा पूर्णपणे बेचिराग हवा होता. देवाय, तुझ्या राखीने आंघोळ करील राज, तेव्हाच हे अश्रू ढाळील विजयाचे. थरथरत्या हातांनी त्याने तो शर्ट उचलला आणि घातला. वेस्टकोट, टाय, ब्लेझर, चकचकीत बूट, घड्याळ, बंदूक फुल्ली लोडेड आणि त्याची ती फेवरेट कट्यार, सिंहमुद्रा असलेली. ह्याच्यानेच गळा चिरीन तुझा. त्वचेचा एक एक कण ज्याने तू माझ्या जानला स्पर्श केला आहेस उधळून काढीन तुझ्या शरीरापासून दूर. देवाय कार्तिक ठाकूर नावाचा तो राक्षस आपल्या फुल फॉर्ममध्ये तयार होता. ना कुठला आक्रोशतापळेपणा, ना कुठला आक्रोश, फक्त ना फक्त जीवघेणा प्रतिशोध अन सोबतीला त्याचं नेहमीचं थंड आणि क्रूर डोकं घेऊन सज्ज. आतल्या आत धुमसत तो ज्वालामुखी तसाच तयार होत होता. एक एक गोळी चेक करत गन लोड करत होता. जणू स्वतःच्या हृदयातला आक्रोशच भरत होता गोळ्यात.
सगळं सज्ज करून तो दरवाजाच्या बाहेर पडणार तोच थांबला आणि त्याने पाठीमागे एक नजर वळून बघितलं. विना रिकामं त्याचं घर आणि आयुष्य. वज्रासारखं त्याचं कठोर मन क्षणात हळवं झालं आणि हिरमुसलं. रात्री स्वतःभोवती गुंडाळलेल्या तिच्या साड्या, तिच्या वस्तू अजून तशाच होत्या जमिनीवर. तो मागे वळला, त्यातली प्रत्येक गोष्ट उचलली आणि व्यवस्थित कपाटात ठेवली. हलकेच थोपटवलं त्या साड्यांच्या घड्यांवरून. हलकासा श्वास निघाला त्याच्या थरथरत्या हृदयातून. फक्त थोडा वेळ, फक्त थोडाच वेळ पिल्लू, तुला इथे आपल्या संसारात परत घेऊन येईल, अगदी सुरक्षितपणे. एक नजर परत त्याने आपल्या उद्ध्वस्त संसारावरून फिरवली आणि बेडरूमच्या बाहेर निघून गेला. स्टेअरकेसच्या एक एक पायरीवर अगदी सावकाशपणे पाय ठेवत तो त्या राखेच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडत होता. वेल ट्रिम दाढी, जेल लावून सेट केलेले केस, अगदी कडक इस्त्रीचा शर्ट, पॅन्ट, वेस्टकोट, ब्लेझर, टाय, कमरेला पाठीमागे लावलेली त्याची आवडती अस्ट्रा 680 रिव्हॉल्व्हर आणि सगळ्यात डेंजर म्हणजे त्याचा खुनशी ॲटिट्यूड. त्याच्या दगडी डोळ्यातला क्रूर आणि थंडपणा काळीज गोठवून टाकत होता. त्याच्या सैन्याला कळून चुकलं होतं. सिकंदर परत आला आहे. डेव्हिल इज बॅक बास्टर्ड. त्याने आपली मान कडाकडा वाजवली आणि खाली उभ्या असलेल्या सगळ्यांना विचारलं, टेल माय नेम, हू आय एम. आय एम द देवाय कार्तिक ठाकूर. जॉन मनात. गेलं भामरागड कामातून आता. पूर्ण ठाकूर खानदान खाली उभं होतं त्याच्या काळजीने, त्याचीच प्रतीक्षा करत. देवाय त्या आगीतून वाचल्यापासून त्याच्या आसपास पण ठाकूर परिवाराला त्याच्या बॉडीगार्ड्सनी फिरकू दिलं नव्हतं. कालपासून तरसला होता देवायचा परिवार त्याला एक नजर बघण्यापासून. पण ना कोणी त्याची खबरबात त्यांना सांगत होते, ना कोणी त्यांना भेटू देत होते. काय झालं असेल, काय झालं असेल, त्याच्या काळजीने वेडावून गेले होते ते सगळेच जण. आणि आज इथे तो त्यांच्यासमोर हजर होता आपल्या जुन्या राक्षसी अवतारात परत. देवायला परत आपल्या डेव्हिल मोडमध्ये आलेलं बघून ते सगळे घाबरले, पण त्याचवेळी आश्चर्यचकितही झाले. अपेक्षा नव्हतीच त्यांना की तो इतक्या लवकर सावरेल. त्यातून इतका शांत आणि संयमित कसा. साध्या साध्या गोष्टीने भडकणारा तो भगभगता अग्निहोत्र आज एवढी मोठी घटना घडून गेल्यावर खुद त्याच्या स्वतःच्या पत्नीचं अपहरण झाल्यानंतरही इतका थंड होता. म्हणजे त्याच्या आतमधला प्रतिशोधाचा ज्वालामुखी किती पेटला असेल ह्याचा विचार पण करवत नव्हता कोणाला. सगळे थक्क होऊन त्याला बघत होते. आपल्या या कोळसा नामक नवीन शत्रूला मारायला आता देवाय ठाकूर कुठल्या पातळीवर जाऊन चक्रव्यूह रचणार होता मृत्यूचा कोणास ठाऊक. त्याच्या कुठल्याच चालीचा अंदाज लागत नव्हता. आता कुठला खेळ खेळणार आहेस तू ठाकूर. नियती पेचात पडली. सगळ्या भिरभिरत्या नजरा त्याच्यावरच स्थिरावल्या होत्या, पण तो मात्र शांत, अगदी शांत, कोणालाही आपल्या मनाचा थांग लागू देत नव्हता. आपल्या त्या प्रचंड रागातला एकही कण तो वाया घालवत नव्हता. त्याचा सगळा राग त्याला खूप जपून ठेवायचा होता, कारण जेव्हा तो भामरागडवर आपला सगळा राग घेऊन कोसळेल तेव्हा त्याला भामरागडची फक्त राख बघायची होती. माझ्या पत्नीच्या अपहरणाने अपवित्र झाली होती ती भूमी. तिला लंकेप्रमाणे आगीत जाळून भस्मसात झालंच पाहिजे. देवराज, तू तर आता गेलाच. इतक्या मोठ्या प्रयासाने दाबलेली ती अंतरीची आग कुवरसाच्या नाव घेताच बाहेर पडलीच. संतापाने लालबुंद झालेला एक एक पायरी उतरत खाली येत होता. ठाक ठाक ठाक. प्रत्येक क्षणी त्याच्याजवळ येणाऱ्या अस्तित्वाने काळीच उगाच खाली बसली जात होती. आत्मा आतून बाहेरून हादरून निघत होता. ते फक्त त्याचं येणं नव्हतं, ती तर होती प्रत्यक्ष मृत्यूची चाहूल, येणाऱ्या अंताची सुरुवात. अंतारंभ ह्या महाभयंकर गाथेचा. आबासाहेब घाबरले. देवायला समजवायला पुढे धावले. ते पुढे पुढे, त्याच्या मागून राजीव, ध्रुव आणि कियारा. बाकीच्या कैदाशिन्यांची तर हिंमतच झाली नाही देवायला सामोरं जायची. त्या तिथेच कोपऱ्यात घाबरलेल्या अवस्थेत थरथर कापत उभ्या होत्या. पण आबासाहेब देवायपर्यंत पोहोचायच्या अगोदरच देवायच्या माणसांनी त्यांना अडवलं. सिक्युरिटी टीमचा तो उद्दामपणा बघून आबासाहेब आश्चर्यचकित झाले. खूप रागही आला त्यांना. हे असं काही अपमानजनक पहिल्यांदाच घडत होतं त्यांच्या बाबतीत. त्यांनी त्यांना विरोध करून पुढे जायचा प्रयत्न केला, पण त्यांना परत अडवण्यात आलं. इथे देवाची माणसं आतून भडकली होती.
त्यांच्या सम्राटाशी जसा त्याचा परिवार वागला होता ते त्यांना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांची ती सगळी दुष्ट कारस्थान आता देवाईबरोबर त्यांच्या पण सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती. मनातून ते सगळे संतापले होते. केवळ तो त्यांच्या बॉसचा परिवार होता म्हणून जिवंत होता, नाहीतर कधीच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्यांना बघता क्षणी यमसदनास पाठवलं असतं. मग त्यासाठी स्वतः देवाई ठाकूरने त्यांचा जीव घेतला असता तरी चाललं असतं. पण ह्या साल्यांना मात्र जिवंत ठेवलं नसतं. जेवढा त्रास द्यायचा होता तुम्हाला आमच्या सम्राटाला तेवढा तुम्ही दिलात आणि आम्ही ते सहन केलं. पण यापुढे देवाई कार्तिक ठाकूरपासून दूर राहायचं, खूप दूर राहायचं, नाहीतर त्यांच्या नजरेतील जाळच पुरेसा होता त्यांच्या मनात दाटलेला ठाकूर परिवाराबद्दलचा तीव्र तिरस्कार सांगून जायला. त्यांच्या नजरेतील धग, त्यांच्याप्रती बदललेल्या सगळ्यांच्या नजरा आबासाहेब, राजीव, ध्रुव, आनंदी, किंजल, जीजी आणि कियारा सगळ्यांनाच दिसत होत्या, कळत होत्या. ती देवाईची सेना होती. त्यांचं असं वागणं काही प्रमाणात अपेक्षितच होतं त्यांना. जरी जो धक्का बसायचा होता तो बसलाच. ज्या घरात आजपर्यंत मालक म्हणून राहिले, आज त्याच घरात त्यांच्याच नोकरांकडून त्यांचा अपमान होत होता, अडवलं जात होतं. नाही म्हटलं तरी आतमधून खूप दुखावले जात होते. ते कळून चुकलं होतं आजपर्यंत ही जी अमर्याद सत्ता, पॉवर, पैसा, अडका, साधन, संपत्ती, त्यांचा कधी न उतरणारा माज, न झुकणारा अहंकार, हे सगळं होतं ते केवळ देवाई कार्तिक ठाकूरमुळे होतं. आज तोच नाही राहिला त्यांच्याबरोबर आणि सगळं समाप्त. त्यांची किंमत शून्य, अस्तित्व शून्य. आबासाहेब दुखावले गेले. ज्या घराचा कुटुंब प्रमुख मालक म्हणून मानाने राहिले होते तिथेच त्यांची अवहेलना झाली होती. धक्क्याने ते खालीच बसले. स्वतःच्या बापाला असं कोसळताना बघून देवाईचं मन किंचित द्रवलं, पण तो थांबला नाही. तसंच चालत राहिला. प्रेम होतं, खूप प्रेम होतं आपल्या परिवारावर, पण ते आता सगळं संपल्यातच जमा होतं. त्याचं सारं रक्त खवळत होतं त्या सगळ्यांना आपल्या आजूबाजूला बघून. तो महत्प्रयासाने स्वतःला आवरत होता, नाहीतर काय करून बसला असता माहीत नाही. मन तर करत होतं त्या सगळ्यांना त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा देण्याचा, पण त्या सगळ्यात जास्त दोषी तोच होता. ते सगळेच विरजाचे गुन्हेगार होते म्हणून तो अधिकार ही फक्त तिलाच तर आणायला चालला होता तो. अहिरावांच्या लंकेतून आपल्या परिवाराकडे जराही न बघता दणादण पाय टाकत देवाई महालाच्या बाहेर पडला. त्याबरोबर त्याची सगळी माणसंही बाहेर पडली. एकामागून एक गाड्या लागल्या होत्या राजवाड्याच्या प्रांगणात. चालता चालता तरी जॉनने प्रश्नार्थक नजरेने देवाईकडे बघितलं. देवाई, मी काकूला शिक्षा दिली तरी काय झालं जॉन? जिला बहीण नाही मुलगी समजून इतका जीव लावला, त्या माझ्या लाडक्या प्रिन्सेसने इतकं मोठं घाणेरडा खेळ माझ्यासोबतच खेळला. माझी भोळी बाबडी जीजी, तीही विरुद्ध झाली, माझ्या विरुद्धच कारस्थान रचू लागली. एखाद्या जिवलग मित्रासारखा काका तो आपलेच खेळ माझ्या पाठीमागे रचायला लागला. ज्या बापाला डोक्यावर ठेवून पुजतो तो शमशेर घेऊन मला मारायला सज्ज झाला. स्वतःचं पोटचं पोर त्याला परक झालं भाऊ बहिणींच्या पुढे. आता फक्त ध्रुव आणि कियारा उरले आहेत. हिंमत होत नाही रे अजून काही बघायची, त्यांच्याकडून धोका खायची. माझी एवलीशी कियारा माझ्याच पाठीत खंजीर खुपसते आहे. नाही सहन करू शकणार तो क्षण. घाबरतो, खूप घाबरतो त्या अनिष्ट प्रसंगाच्या साध्या कल्पनेने सुद्धा. ध्रुव आणि कियाराची अजून तशीच इमेज टिकून ठेवायची आहे मनात. मनातील त्यांच्या त्या आपल्या भाईवर जीवापाड प्रेम करणारे भाऊ बहीण ह्या प्रतिमेला धक्का लावायची सुद्धा भीती वाटते मला. शेवटची नाती सुद्धा तुटून जातील माझी. तसंही मी ह्या लायकीचा नाही की त्यांना कुठली शिक्षा करू. मी तर स्वतःच माझ्या शिक्षेसाठी विरजाची वाट बघत आहे. आता जो काही न्याय करेल ते माझे जानच करेल. डोळे किंचित पाणावले होते त्याचे, पण तो लगेच सावरला आणि गाडीकडे चालू लागला. आबासाहेब त्यालाच बघत होते. आबा, देवचा राग शांत झाला का? देवाई कोणालाच शिक्षा न करता असाच निघून गेल्याने राजीवने किंचित तणावमुक्त होऊन विचारले. आबासाहेब अजूनही देवाईच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलले. त्याने आपली शिक्षा सुनावली नाही आहे याचा अर्थ हा नाही त्याने आपल्याला माफ केलं. आजचं मरण उद्यावर गेलंय राजीव. देवाई कार्तिक ठाकूरच्या आयुष्यात चुकीला माफी नाही, मग तो त्याचा स्वतःचा बाप का असेना.
आबासाहेब खरं बोलत होते. देवाय ठाकूरच्या आयुष्यात चुकीला माफी नव्हती. ठाकूर परिवाराच्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्या होत्या. त्यांना ना पॅलेसमधून बाहेर पडायला परवानगी होती, ना ठाकूर एम्पायरचा कुठला बिझनेस सांभाळायची मुभा. आपल्याच घरात ते कैदी झाले होते. गर्ल्स, देवायने जोरात साथ दिली. तशा त्या 7 जणी पुढच्या क्षणाला गरजत बाहेर पडल्या. त्यांचा तो रणरागिणीचा अवतार बघून देवायची माणसं पण मागे सरकली. त्यांचं ते रूप अधिकच भव्य आणि क्रूर वाटत होतं का, की फक्त दृष्टीभ्रम होता त्यांचा? त्या सरसरत उभ्या राहिल्या. नजरा खालून वरती जात होत्या, पण त्यांची उंची संपतच नव्हती. मनात आता देवायच्या माणसांच्याही भीती दाटत होती. त्या 7 जणींचं अस्तित्वच तेवढं प्रचंड होतं. नशीब चांगलं आहे, ह्याच 7 जणी आपल्या बाजूला आहेत. जर आपण ह्यांच्या विरुद्ध उभे असतो युद्धाला तर? कल्पनाही करवत नव्हती तिथे उपस्थित असलेल्या कोणाला. त्या 7 जणींच्या गाड्या आल्या. देवायच्या गाडीच्या पुढे 3 गाड्या आणि पाठीमागे 4 गाड्या. अशा प्रत्येकी 7 गाड्या त्यांच्यासाठी सज्ज होत्या. 3 जणी पुढच्या गाड्यात बसल्या, बाकी 3 जणी पाठीमागच्या गाडीत. पण ती तिच्या मालकासारखी जिद्दी, हट्टी, संतापी मृतकर्णिका मात्र आपल्या गाडीत जाऊन बसली नाही. ती जबरदस्तीने घुसलीच देवायच्या गाडीत आणि थेट देवायच्या बाजूलाच जाऊन बसली. तशा बाकीच्या 6 जणी चरफडल्या. हे आपल्याला का आधी सुचलं नाही म्हणून स्वतःला शिव्या घालू लागल्या आणि मृतकर्णिकेकडे असूयेने बघू लागल्या. तिला देवायच्या बाजूला बसायला मिळत होतं म्हणून आतल्या आत जळत होत्या. त्यांच्या मनात चाललेलं भांडणरूपी जळजळता संवाद देवायला ऐकू येत होता. त्याने आपल्या कपाळाच्या आठ्यांवरून बोटं फिरवली. इथे मृतकर्णिकाचा तप्त श्वास पुढे बसलेल्या रानाच्या मानेवर पडत होता आणि त्याचं अंग न अंग थरथर कापलं जात होतं. ह्यांना खरंच आणायची गरज होती का? आपण ही सांभाळलं असतं. राणा थरथर कापत नजरेनेच जॉनला बोलला. ह्यावेळी तांडव खूपच मोठा होणार आहे, कदाचित आपल्या कल्पनेच्याही पलीकडला. जॉनने नजरेनेच उत्तर दिलं. खूपच मोठा. देवाय उद्गारला. सगळं जग उतरणार आहे ह्या रामायणरूपी महाभारतामध्ये. जॉन, जे उतरणार ह्या युद्धात तेही मरणार आणि जे बाहेरून तमाशा बघणार तेही मरणार. आता फक्त बघायचं आहे कोण कोणाची साथ देतं आणि कोण कुंपणावर बसून तमाशा बघतं. देवायच्या त्या थंड नजरेतला अस्सल खुणशीपणा जॉनलाही हादरवून टाकत होता. खूप भयंकर परिणाम होणार होता त्यांच्या अवतीभोवतीच्या जगावर. कदाचित आता पाठीमागे सोडलेलं जग पुढच्या काही दिवसात तसे नसेलही. जॉन त्या साईड मिररमधून आपल्या पाठीमागे सुटत चाललेल्या ठाकूर साम्राज्याला बघत चालला होता. माहीत नाही परत कधी येणं होणार की नाही इथे. मनात उगीच पालचूक चुकली. नेहमी बडबड करणारा राणा आज एकदम शांत होता. माझा देवाय कार्तिक ठाकूरवर पूर्ण विश्वास आहे जॉन. कुठलीही बाजी कुठल्याही क्षणाला पलटवून टाकायची क्षमता ठेवतो तो. हा सिकंदर कधीच हरणार नाही. आपण त्याला हरू देणार नाही. मनातूनच त्याने जॉनकडे बघत उत्तर दिलं. खिशातून त्याचं लकी कॉईन काढलं आणि जॉनच्या समोर ठेवलं. बेट, माझ्या विश्वासाची आणि तुझ्या भीतीची. बघू कोण जिंकतं ते. जॉनने राणाच्या हातातल्या कॉईनवर हात ठेवला आणि स्मित केलं. आपण त्याला कधी हारू द्यायचं नाही. डोळे मिटून बंद असलेल्या देवायला आपल्याकडून आपल्या लोकांच्या असलेल्या अपेक्षा जाणवत होत्या. डोळ्यांसमोर तरळत असलेली विरजाची छबी त्याने परत डोळे गच्च करून मिटून टाकली आणि बोलला. वेपनरी वॉल्ट ओपन करा. आणि जॉनचा श्वासच रोखला गेला. 1 सेकंद. तो अविश्वासाने तोंड उघडच्या उघडं ठेवून एकदा देवायकडे एकदा राणाकडे बघतच बसला. बॉम्ब? कसा तरी त्याच्या तोंडून आवाज फुटला. बझुका, रॉकेट लॉन्चर, हँड ग्रॅनेड, ऑटोमॅटिक रायफल्स, गन्स सगळंच. देवाय उतरला. थोड्या वेळापूर्वी हिमतीने बोलणारे राणा आणि जॉनचे हातपाय पण गार पडून गेले होते. हे युद्ध त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचं होणार होतं. आता पुढं काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.